आजच्या मरणासाठी आम्ही काढूया दुसरे राजे ह्याचा 18वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. 2 राजे 18 आणि 4. जर आपल्याला मिळालं असेल तर मी वाचतो. त्याने म्हणजे हिजकियाने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले, अशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले, कारण हा काळ पावेतो. इस्रायल लोक त्याच्या पुढे धूप जाळीत असत. त्याच नौस्तान पितळीचा तुकडा हे नाव दिले होते. एक महत्वपूर्ण विषय आज आम्ही पाहणार आहोत इतिहासातून, आणि तो म्हणजे पितळीचा किंवा तांब्याचा साप. आपल्याला वाटतं ही जी मूर्ती होती त्या ठिकाणी, मूर्ती म्हणजे फक्त दगड, लाकूड किंवा धातूने बनवलेले प्रतिमा नव्हे, तर बायबल पवित्र शास्त्र त्याला अधिक खोल अर्थाने त्याच्याकडे बघतं. मूर्ती म्हणजे कोणतीही गोष्ट जी देवाचं स्थान घेते, जी आपले हृदय देवापासून दूर नेते, ज्या गोष्टीवर आपण देवापेक्षा अधिक प्रेम करतो, अधिक अवलंबून राहतो, ती गोष्ट म्हणजे मूर्ती. हिजकिया याने काय केलं, जे आम्ही वचन वाचलं, हा मोशेने उभारलेला पितळी सर्प, तांब्याचा सर्प त्याने तोडला, त्याचं चूर्ण केलं असं लिहिलं आहे. एक अतिशय धाडसी निर्णय, डेअरिंग असलेला निर्णय, त्याने तो साप तोडला. हा साप कोणी बनवला होता आम्हाला वाचायला पाहिजे. तर गणनाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि त्याची 8 आणि 9 वचनामध्ये याची पार्श्वभूमी काय आहे आम्हाला तिथे समजतं. गणना 21, 8 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळीच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. इस्रायल लोक जेव्हा वाळवंटात होते त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली, आणि आपल्याला माहिती आहे इतिहास, आणि देवाला इतका राग आला त्यांचा की त्याने आगे साप ठेवले होते जंगलामध्ये. त्यांची संख्या जवळजवळ 20 लाख इस्रायल लोकांची, लेकरं बाळ सगळे धरून हे कुरकुर करत होते. देवाने आगे साप पाठवले, असे साप ज्याविषयी आपण ऐकलं आहे आधीच, की चावल्यावर जीवाची लाही लाही आग होऊन मनुष्य तडपून मरेल. खूप लोक तिथे मेले. मग लोकांनी पश्चाताप केला, देवाकडे धाव घेतली, आणि मग जे साप देवानीच पाठवले त्यावर उपाय देवानीच केला. त्याने मोशेला सांगितलं, आपण जे वचन ऐकलं आता वाचलं, की एका झेंड्याच्या खांबावर एक पितळीचा साप, आग्या सापासारखा एक साप बनव, त्याची प्रतिमा बनव आणि ती वर टांग. म्हणजे ज्याला साप चावलेला असेल आणि त्याला वाचायचं असेल त्याच्या दंशापासून, तर त्याने त्या टांगलेल्या पितळी सापाकडे पाहिलं की तो वाचेल. म्हणजे ज्या सापाने त्याला चावलं त्याचा दंश त्याच्यावर बेअसर होईल. देवाने शिक्षा दिली, देवाने उपाय नेमला. ही काय मेडिकल टर्म्स नाही की त्याच्याकडे पाहिलं नाही विष गेलं. पण देवाची योजना, देवाचा उपाय असा होता की साप चावला रे चावला की तुम्ही त्याच्याकडे बघा,
आणि त्याच्याकडे बघा म्हणजे कृती होती, आज्ञा पालन होतं, एक अपेक्षा होती, एक आशा होती. त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्याकडे पाहिल्या हा व्यक्ती बरा होत असे. देवाने दिलेल्या शिक्षेपासून मुक्तीचं साधन तो पितळीचा साप होता आणि तो देवाच्या सामर्थ्याचं एक प्रतीक होता. आपण नवीन करारात पाहिलं, येशूला देखील हाच प्रकाराविषयी संबोधलं गेलेलं आहे. योहान 3:14 मधील आहे, जसा मोशेने सर्प वाळवंटात उंचवला तसा मनुष्याचा पुत्राला उंचवलं पाहिजे. म्हणजे येशूला कुरकुर करणं, देवाविरुद्ध बोलणं, सातत्याने तक्रार करणं, देवाला चीड आली, राग आले आणि देवाने साप पाठवली. प्रियांनो, ज्या लोकांना मिस्रातून सोडवलं, गुलामगिरीतून सोडवलं, ज्यांना आपलं स्वतःचं राष्ट्र म्हटलं, हे माझे लोक आहे असं म्हटलं, पण त्यांनाच मारायसाठी साप पाठवले आणि त्यांनी पश्चाताप केला म्हणून उपाय देखील सांगितला की पितळीचा साप तिथे उभा कर. आपल्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहे एकेकाळी जे देवाचं स्मारक बनलेल्या होत्या, सामर्थ्याचं स्मारक बनलेल्या होत्या, आम्हाला आज त्या पाहिजे. आम्ही बघतो येशूच्या जन्मापूर्वी 1400 वर्ष आधी मोशेने हा साप बनवला होता. आधी येशू जन्म घेण्याच्या आधी 1400 वर्ष ही घटना घडलेली, जो देवाच्या सामर्थ्याचं साधन आहे आणि लोक त्याला पाहिलं की बरे होते. मग त्या 1400 नंतर जेव्हा तो साप बनवला मोशेने, लोक वाचले, पण त्या सापाचं काय झालं? तो साप तसाच होता 700 वर्ष पुढे. 700 कमी नाही, म्हणजे एकाचं आयुष्य 100 बी धरलं तर 7 पिढ्या. हा साप त्यांनी काढलाच नाही आणि त्या सापाला आता ते धूप दाखवत होते. धूप. 2 राजे 18 आणि 4 जे वचन आपण वाचलं त्याच्यात लिहिलं आहे, कारण ह्या काळा पावेतो, म्हणजे 700 वर्ष मोशेने साप टांगला, त्याच्यानंतर 700 वर्ष या पितळीच्या सापापुढे लोक धूप जाळत आणि मग हिचकिया येतो आणि हिचकिया ह्याचे आपटून तुकडे करून त्याचा चूर्ण बनवतो. सुरुवातीला हा तांब्याचा साप देवाकडे पाहण्याचं एक साधन होतं आणि हळूहळू लोक साधन विसरले आणि वस्तूला धूप अर्पण करू लागले. हळूहळू, लगेच नाही, हळूहळू. त्यांना वाटलं या सापामध्ये सामर्थ्य आहे, पण प्रत्यक्षात सामर्थ्य देवात होते, या सापात नव्हते. आणि हा साप आता जिवंत देवाच्या लोकांसाठी मूर्ती बनला आणि कमी नाही होत, 700 वर्ष त्याच्या पुढे धूप जाळत होते. 700 वर्ष. मूर्ती निर्माण होण्याच्या 3 गोष्टी असतात. सुरुवातीला देवाचं स्कृतीचं स्मारक, मदत करण्याचं साधन, आम्ही त्या गोष्टीला बघतो. हळूहळू लोक त्या साधनाची भावनिकपणे, इमोशनली जोडले जातात, मग ती आपलीच गोष्ट अशी वाटली जाते. आणि नंतर तिसरी गोष्ट, हे साधनच ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे असे मानतात आणि ते साधनच देवाचं स्थान घेतात आणि लोक त्याची सेवा करतात. आपल्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना देवानी साधन म्हणून आम्हाला दिलं होतं, पण कालांतराने आता हळूहळू आम्ही त्यांना, त्या साधनांना देवापेक्षाही मोठं स्थान द्यायला लागलो आणि ते साधनच आमच्यासाठी मूर्ती बनलेले आहेत.
एखादं बायबल आहे, माझे आजी आजोबा वाचत होते, मी ते कवटाळून आहे नाही का ते वापरले आहे. एखादा क्रॉस, वधस्तंभ जो शतके आमच्याकडे आहे, एखादी प्रार्थनाची पिढी जात आम्ही चालत आहोत, एखादी उपासना पद्धती जी पवित्र मानली जाते, एक स्मारक, एक प्रतिमा, एक चिन्ह, असे देवाची आठवण देणारी एखादी गोष्टच आज आमच्यासाठी देवाची स्थान तर नाही घेऊन बसले. आम्हाला आज ही कधी न जाणवलेली गोष्ट देवाच्या वचनातून आज देव आम्हाला दाखवू इच्छित आहे. देवाचं स्थान कोणी घेऊ शकत नाही, कोणती वस्तू, कोणता मनुष्य घेऊ शकत नाही. तो किती चांगला असेल, कितीही भारी असेल, पण त्याला देवासारखं स्थान आम्ही कधी देता कामा नाही. आज अनेक गोष्टी अशाच मूर्ती आमच्या जीवनात बनलेल्या आहेत. बायबल, देवाचं वचन वाचलं जातं, पण फक्त पवित्र पुस्तक म्हणून आज्ञा पालन न करताच वाचलं जातं. फक्त पवित्र पुस्तक आहे, त्याच्याकडे आम्ही बघतो, पण ते आम्हाला का दिलं आहे? त्याच्यात लिहिलेल्या गोष्टी आम्ही पाळाव्या म्हणून ते आम्हाला दिले. चर्च ही इमारत खूप पवित्र मानली जाते, पण मंडळी, ही जिवंत मंडळी, त्याच्या पावित्र्याविषयी आम्ही तडजोड करतो. इमारत पवित्र नाही, वस्तू पवित्र नाही, जिवंत लोक ज्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो ते पवित्र असावेत. आम्ही किती भावनेने जोडले जाणारे लोक आहोत बघा. एखादी वस्तू, एखादी इमारत आमच्यासाठी इतकी भावनिक ठरते, आम्ही तिला देवाचं स्थान देऊन देतो आणि देवा समान किंवा देवापेक्षा जास्त आम्ही तिला लेखतो. ही गोष्ट आमच्यासाठी जरी चांगली असली, पण ती आमच्यासाठी मूर्ती बनते. क्रॉस, वधस्तंभ आम्ही घरात लावतो, गळ्यात लावतो, वाहनांमध्ये लावतो, पण त्याचे सामर्थ्य आम्ही विसरतो. एक आता ती शोभेची वस्तू, मी कसा ओळखला जाईल? माझ्या गळ्यात वधस्तंभ आहे म्हणून लोकांना कळेल मी ख्रिस्ती आहे. माझ्या घरात वधस्तंभ लावलेला आहे, माझ्या कारमध्ये, माझ्या गाडीमध्ये कुठेतरी मी क्रॉस लावलेला आहे, ह्याच्यावरून मला वाटतं लोकांनी ओळखावं की मी ख्रिस्ती आहे. नाही, त्या आमच्यासाठी मूर्ती बनलेल्या आहेत. आमच्या आचरणाद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या एक दुसऱ्यांसोबत संबंध असल्याद्वारे आम्ही एक दुसऱ्यासोबत कसे रिलेट होतो, आमचा प्रकाश मिठाचं कार्य, ह्याद्वारे तुम्ही लोक ओळखतील की लोक वेगळे आहेत. एकाला विचारलं एका पाळकाने, इकडे रे म्हणे, तू तर इतका दारू पितो आणि कस काय तू वधस्तंभ गळ्यात घालून फिरतो? तो म्हणे, पाळक साहेब तुम्हाला कोणी सांगितलं येशूचा वधस्तंभ आहे? हा, त्या बाजूचा चोराचा आहे, येशूच्या बाजूचा. निर्लज्जपणाचा कळस. आणि उदाहरण नाही, सत्य घटना आहे. ज्यामुळे मला वाटतं माझी ओळख इतरांना दिसावी, उलट त्याद्वारेच मी येशूच्या नावाला काळिंबा फासण्यास कारण होतं. आणि माझ्यामुळे इतरांना अडखण होतं आणि ते लोक म्हणतात हे ख्रिस्ती लोक अत्यंत वाईट आहे आणि म्हणून ते ख्रिस्ताकडे येत नाही. आज यांनी तोंड उघडलं तर वाईट बोलतात, शिव्या देतात. यांनी तोंड उघडलं की भांडणच होतात. अशी आमची किती लोकांची ओळख आहे समाजामध्ये, आमच्या जाऊ द्या बाहेर सोबत. आणि त्यामुळे आम्ही येशूकडे लोक का येत नाही? कारण आम्ही अडखळण झालेले आहोत. आणि म्हणून एखादी कोणती गोष्ट देवाचं स्थान घेऊ शकत नाही. आम्ही क्रॉस लावतो, लावा, चांगली गोष्ट आहे, पण त्याप्रमाणे आमचं आचरण नसलं पाहिजे. आणि फक्त क्रॉस नाही तर त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनात दिसलं पाहिजे. आम्ही सोडवलेले गेले, येशूच्या रक्ताद्वारे मुक्त झालेले आहोत, हे समजलं पाहिजे. हे कसं समजेल? अरे मग ते यांच्या घराची स्थिती अशी बरोबर नाही, ठीक आहे, जेमतेम जगत आहे आणि कसं काय म्हणता सोडवले गेले?
आमच्या बोलण्यातून एक एक शब्द असा वजनदार निघाला पाहिजे. फालतू वायफळ बडबड करू नका. देवाचं वचन सांगतं प्रत्येक शब्द जो ख्रिस्ती व्यक्ती बोलतो, जो सोडवलेला आहे, येशूच्या रक्तामध्ये धुतलेला आहे, तो व्यक्ती प्रत्येक शब्द मोजून मापून बोलतो. इतरांच्या पुढे जेव्हा जो बोलतो, ज्यामुळे माझा ख्रिस्त प्रेझेंट होतो, ज्याने मला सोडवलं त्याला मी दाखवतो, असं असताना माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून ती फक्त माझ्यासाठी शोभेची वस्तू नसावी. आणि म्हणून चांगली पण गोष्ट, एखादी प्रार्थनेची पद्धती, तीच रटाळ प्रार्थना, पोपट पंची प्रार्थना नाही का, आमच्यासाठी धार्मिक गोष्ट होऊन जाते. एखाद्याला प्रार्थना करायला लावा. आमच्या इथे असे पाळक होते, एक मी नाव घेत नाही, पण त्या पोरांना बरोबर माहिती, ते मध्य म्हणे काय आता काय चालू असेल, तर म्हणे मध्यस्थीची प्रार्थना चालू असेल. मग आता ती कुठपर्यंत असेल, तर म्हणे आता ते सरपंचांचे मग पंतप्रधान करून आता येत असतील इथपर्यंत. मग जेपर्यंत शेवट कोणत्या विषयावर येतो त्यांना माहिती. मग शेवट होत असताना लोकांचे डोळे बंद असताना बरोबर येऊन बसायचे, आता प्रार्थना थांबवती. सेम फॉर्मॅट, सेम प्रार्थना. लोक कंटाळले. दावीद म्हणतो, मी प्रार्थना तुझ्या पुढे रचून सादर करेन, व्यवस्थित सादर करेन. कारण प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. आणि येशू म्हणतो, विधर्म्यांसारखी बडबड करू नका. प्रार्थना जेव्हा तुम्ही करा, एक एक शब्द मॅटर्स करतो आध्यात्मिक जगतामध्ये. आणि म्हणून त्या प्रार्थनाच आमची धार्मिक ओळख होऊन बसलेली आहे आणि आमच्यासाठी मूर्तीसारखं झालेले आहे. लोकांना वाटतं सुंदर प्रार्थना करतो, लांब प्रार्थना करतो, याच्या प्रार्थनेत वजन आहे, विशिष्ट शब्द वापरतो. काही लोक तर प्रार्थना ह्यासाठीच करतात की लोकांनी ऐकावे मी कशी प्रार्थना करतो. देव ऐकतो की नाही माहिती नाही. आम्हाला बदलावं लागेल. ह्या आमच्यासाठी नुकसानाच्या गोष्टी आहेत. एखादी पद्धत, एखादी उपासना संगीतामधले गीत मी मागे म्हटलं 100 वर्ष गायली हो आम्ही. 100 ठीक आहे, चांगली होती. त्या काळात त्या लोकांना देवाने सुचवलं आणि त्या पिढीमध्ये लोकांनी त्या गीतांचा आस्वाद घेतला, देवाचं गौरव केलं. त्या काळात केलं. तो पितळीचा साप तेव्हा वापरला जेव्हा त्याची गरज होती. आता ह्या हिजकियाच्या काळात त्याची गरज नव्हती, तरी लोक त्याच परंपरा, तीच रूढी फॉरवर्ड करते 700 वर्ष. आज गरज नव्हती आणि म्हणून हिजकियाने तो साप तोडला. आमच्या परंपरा, आमच्या रूढी दिल्या देवाने तेव्हा आशीर्वाद, पण तीच आता आमच्यासाठी पवित्र वस्तू होऊन बसता कामा नाही. देव विशिष्ट जनरेशन मध्ये, पिढीमध्ये विशिष्ट पद्धतीने काम करतो, वेगळ्या पद्धतीने काम करतो. पिढी बदलली, ऍडव्हान्स झाली आहे हो, आणि आपण त्याच गोष्टी लागत आहे. म्हणून आमच्या चर्चेस मधली संख्या रोडावली आहे. वाईट नाही मी म्हणतो ते गीत गाणं, पण झालं त्याचं काम. मला असं वाटतं तो साप टांगला होता मोशेने, तेव्हा साप चावले होते म्हणून देवाने सांगितलं तो टाक. आज नाही ना हो, आज पण आपण धूप जाळत बसले या समोर. किती दिवस चालल या गोष्टी. देव म्हणतो त्यात तोडून फेक, आणि त्याने तोडले नाही, चूर्ण केलं आपटून आपटून पितळी सापाचं. कारण त्या सापाने देवाचं स्थान तिथे. अशी कोणती परंपरा, अशी कोणती रूढी, अशी कोणती पद्धत मध्ये उपासनेची असेल, विशिष्ट गीत असेल, विशिष्ट वाद्य असेल, विशिष्ट पद्धत असेल, किती वर्ष. आणि दुसरा प्रश्न, देव आज जर आमच्याशी बोलत असताना फ्रेश, इस्रायल लोकांना फ्रेश मानना मिळायचा बरं का, रोज ताजा ताजा. आम्ही शिळ्या भाकरी खाऊ का? आम्ही ताज्या भाकरी खाऊ. मग आम्ही ह्या बाबतीत काय एवढे अज्ञानी होतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, नवे गीत गाऊन देवाला धन्यवाद द्या. रचा गीत. तो रानामध्ये दावीत बसायचा मेंढर चारताना, गीत लिहायचा नवीन. आता आपल्याला लिहिता येत नाही, गाता येत नाही, म्हणून आपण पुष्कळता 100 वर्षाची गाणी गात असाल तो भाग वेगळा गा, आपण हरकत नाही. पण देवाचं वचन सांगतं, एकदा वापरलेली पद्धत देवाने ती आमच्यासाठी देवाचं स्थान घेत असेल तर ती
गोष्ट चुकीची आहे. येशूपेक्षा, येशूच्या शिकवणीपेक्षा, आज्ञेपेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्व देणं, त्यांनाच खरा आधार मानणं, येशूपेक्षा पद्धती, रूढी, परंपरा आम्ही आजवर असेच करत आलो असं म्हणणं मूर्ती आहेत. येशू शिवाय जे काही माझ्या जीवनात सर्वप्रथम आहे, जरी ते चांगले असो, योग्य असो, काही असो, मूर्ती आहे. येशूची जागा कोणी घेऊ शकत नाही. का आमच्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्या सुरुवातीला आम्हाला देवाकडे नेत होत्या, पण आता त्याच गोष्टी देवाचं स्थान घेऊन बसलेले आहेत. हा तांब्याचा सर्प आहे. ओळखा आमच्या जीवनात काय आम्ही बिलगून ठेवलेलं आहे. अशा कोणत्या गोष्टी चिटकून ठेवल्या ज्यांना आम्ही धार्मिक त्याचं आवरण लावून जपून ठेवलेलं असतं. देवाची इच्छा नाही येशू शिवाय दुसरी तिसरी कोणतीच गोष्ट नाही, मग भले ती चांगली असेल, आमच्यामध्ये देवामध्ये अडखळ नाही. हिजकियाचं धाडस बघा. हिजकियाने काय केलं? 2 राजे 18:4 आम्ही परत आपल्या मूळ वचनाकडे येऊ. हिजकियाने उंच स्थाने काढून टाकली, प्रतिमा तोडल्या, खोरे कापली आणि मोशेने बनवलेल्या तांब्याच्या सर्पाचे तोडून चूर्ण केले. अहो, मोशे देवाचा दास, मोशे सारखा नम्र व्यक्ती नाही, आणि त्याने मोशेने स्वतःच्या हाताने घडवलेला बनवलेली गोष्ट मंडळांमध्ये किंवा त्यावेळेस मी अति उत्साही आणि धार्मिक लोक म्हणत असले पाहिजे बरं का, अरे याला समजत नाही का, अरे कोणी बनवला? 700 वर्ष आमची रूढी परंपरा चालू आहे ना धूप जाळवायची. ते म्हणाले असतील ह्याला समजत नाही, हा पाप करत आहे. एवढ्या वेळापासून आम्ही ही पिढी रूढी चाललेली आहे, परंपरा आहे, ही पवित्र वस्तू आहे, कारण देवानेच दिली होती आज्ञा ती बनवायची, म्हणजे पवित्र आहे. या सापाने आमच्या पूर्वजांना वाचवलं 700 वर्षापूर्वी. आम्ही याची उपासना करतो, आणि हा कुठून आला? हा हिजकिया कुठून आला? आणि ह्याने सरळ सरळ आमची उच्च स्थाने काढून टाकली, प्रतिमा तोडल्या, खोरे कापली, आणि मोशेने स्वतःच्या हाताने बनवलेला साप आता तोडून तुकडे करत आहे. याला कोणीतरी सांगा. लोक ओरडले असतील, काही धार्मिक स्वतःला म्हणणारे म्हणतील नाही ही फार मोठी चूक करत आहे हा व्यक्ती. त्या हिजकियाला बिचाऱ्याला नाव ठेवले असतील, बरे वाईट म्हटले असतील, त्याने कोणाची पर्वा केली नाही. उलट त्या सापाचे तुकडे करत असताना ते आता चूर्ण बनवलं. ते एवढी डेअरिंग, एवढ्या काही लोकांचा विरोध सहन करण्याची छाती. आजच्या काळात आपण विचार करूया, असं जर कोणी केलं असतं तर काय झालं असतं? हिजकियाने फक्त तांब्याचा सापच तोडला नाही, त्यांनी 4 गोष्टी केल्या. उंच स्थाने काढून टाकली ज्या ठिकाणी मूर्ती पूजा होत होती, त्यांनी प्रतिमा तोडल्या, दगड लाकडी मूर्ती तोडल्या, खोरे कापले, पवित्र खोरे वृक्ष ज्यांची पूजा करत होते ते तोडून टाकले. तांब्याचा सर्प सोडला जो मोशेने स्वतः बनवला होता, ज्याचा इतिहास होता आणि ज्याचा उपयोग देवाने केला होता, आणि ज्या देवानेच त्याला बनवायला लावलं होतं तो तोडून टाकला. आपण म्हटलं असतं हे खरंच मूर्खपणा आहे, हा असं करायला नको. 700 वर्ष झाली, 700. आम्ही इतिहास दाखवतो आमचा, आम्हाला 100 झाली, आम्हाला 125 झाली, आम्हाला असं केलं. एका चर्चला गेलो आणि 120-25 वर्ष झाली. आम्ही त्यांना म्हटलं काय फायदा झाला? एक सकाळी मंडळी बसते आणि एक संध्याकाळी बसते. इतिहास काय कामाचा? तुम्ही आता इतके वाढायला हवे होते, पण उलट तुम्ही 2 भाग झाले. रूढी परंपरा. हिजकियाला माहिती होतं की जरी याचा इतिहास असेल, जरी याचा उपयोग देवाने केला असेल, तरी जर ते मूर्ती बनले असतील आता तोडलाच पाहिजे, तोडलाच पाहिजे.
हिजकियाचे धाडस बघा. हिजकियाने काय केलं? हिजकियाने देवाचा आदर केला. 2 राजे 18 त्याच अध्यायात 5 आणि 6 वचन वाचूया. काय केलं? इस्रायलाचा देव परमेश्वर याजवर त्याचा भाव असे हिजकियाचा, त्याच्या मागून यहुदाच्या सर्व राज्यामध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वी झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विधी केल्या होत्या त्या त्याने पाळल्या. त्याने भरवसा ठेवला परमेश्वरावर. त्याला वचनाचं ज्ञान होतं, त्याला आज्ञा माहिती होत्या. मोशेला कोणत्या आज्ञा दिल्या होत्या? ज्या मोशेने साप बनवला त्या मोशेद्वारेच देवाने आज्ञा दिल्या होत्या. निर्गम 20:3 आणि 5 मध्ये आपण वाचतो. निर्गम 20:3 आणि 5 मध्ये त्या मोशेद्वारेच देवाने आज्ञा दिल्या होत्या. काय दिल्या होत्या? 10 आज्ञांमध्ये त्यांनी म्हटलं होतं 3 ते 5 मध्ये, माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. त्याने भरोसा ठेवला देवावर. त्याने त्याला देवाच्या वचनाचं ज्ञान होतं. तो म्हणतो, देव म्हणतो की माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावे. आता त्याला बदलाची तयारी करायची होती. लोकांना राग येईल, लोक विरोध करेल, पण तो तयार होता. आम्हाला बदल हवा असेल तर पहिले आमची कृती, आमचे विचार, देवासोबत आमचे नाते ह्यात पहिले बदल करावा लागेल. पहिले ज्यांच्या जीवनात देवाचा आदर आहे, आवेश आहे, जे चुकीच्या गोष्टी पाहू शकत नाही, सहन करू शकत नाही, ते बदल घडू शकतात. आम्हाला आमच्या जीवनात बदल पाहिजे असेल, परिस्थिती बदलायला हवी असेल, प्रथम आमच्या कृती, आमच्या विचारांमध्ये आम्हाला बदल आणायला हवा. हा हिजकिया कोण होता? जो मूर्ती तोडण्याचं धाडस करतो, एवढ्या लोकांचा लोंढ्या, पाण्याच्या लोंढ्या समोर एकटा उभा राहण्याचं धाडस करतो. कोण आहे हिजकिया? एखादा देवाचा सेवक, पास्टर, जो परंपरेला आवाहन करतो, ही पद्धत शास्त्रात नाही हे उलगडून सांगतो, तो आहे हिजकिया. एखादा विश्वासणारा जो स्वतःच्या सोयी सोडतो आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, तो आहे हिजकिया. तो तांब्याचा, हा माझा तांब्याचा सर्प आहे असे म्हणत नाही. मंडळी जी आपली उपासना पद्धत सोडते आणि देवाला काय आवडतं हे पहिले स्थान देते, ते आहे हिजकिया. आज मंडळांमध्ये परंपरा पाळल्या जातात. आम्ही नेहमी हेच करत आलो, हेच बरोबर आहे. हे कोणी सांगितलं? हे कोणी ठरवलं? आमच्या पूर्वजांनी केलं आणि म्हणून आम्ही करत आहोत, आणि ते आमच्या नंतर आमचे लेकरं करतील. परंपरा नव्हे, आमचा आरसा, आमचे नियम पाहण्यासाठी देवाने हे दिले आम्हाला. ह्याप्रमाणे आम्हाला करावं लागेल, परंपरेनुसार नाही. माझ्या बापांनी केलं, माझ्या आजोबांनी केलं, आता मी करत आहे, ह्याला महत्व नाही. जरी ते चांगलं असेल, पण ज्याला देवाच्या वचनाचा आधार नाही, त्या गोष्टी सपशेल चूक आहे. आम्हाला ते धाडस दाखवावं लागेल. भरपूर अशा परंपरांनी कळत न कळत देवाचं स्थान घेतलेलं आहे. नको त्या गोष्टीलाच आम्ही इतकं महत्व देतो समाजामध्ये, आणि ज्या मूलभूत, ज्या पाया, ज्या महत्वाच्या, ज्याकडे देवाचे नेत्र आहे 24 तास, त्याकडे आम्ही हलक्या रीतीने बघतो. ही सैतानाची चाल आहे. नको त्या गोष्टीला मोठं करणं,
आणि ज्या महत्वाच्या इम्पॉर्टन्स आहे त्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांना हलक्यात घेणं. उदाहरणार्थ, माझा जेव्हा खरंच तारण झालं त्या दिवसापासून आजपर्यंत माझा अनुभवात सांगतो, खूप मंडळात फिरलो, इंडियाभर फिरलो, इंडियाच्या बाहेर फिरलो. ह्या 3-4 पिढी असलेल्या मंडळांमध्ये हेच चालू आहे. नको त्या परंपरा, प्रेतकियाच्या परंपरा, लग्नाच्या परंपरा, हे ते ह्याच्यावर पाळकांनी हळदीवर प्रार्थना करायला पाहिजे, मिरचीवर ह्यानीच करायला पाहिजे. कोणी कुठून काय आणले? हे काय पवित्र गोष्टी? देवाचं स्थान आहे का त्याला? कोणी लावल्या ह्या? कुठून आल्या ह्या? अभ्यास आम्हाला देवानी ब्रेन दिलाय ना, तो विचार करायला दिलेला आहे. आपण नुसते कोणीतरी केलं त्याच्या मागे मान खाली घालून जाण्यासाठी नव्हे, त्याच्यासाठीच आमच्याकडे हा पुस्तक आहे ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो. आम्हाला चेक करावं लागेल. आणि ह्या मंडळांमध्ये ह्याच गोष्टी चालू आहे. नको त्या गोष्टीला इतकं प्राधान्य दिलं जातं, इतकं त्याला मडून आणि घडून सांगतात की ती पवित्रच आहे. पण आज एकच गोष्ट देव बघतो, आमच्या 100 गोष्टी बाजूला करा. हे बिल्डिंग्स पण नाही, चर्च नाही, आम्ही चर्च आहोत. त्याचा आत्मा आमच्यात वास करतो. हे फक्त बसण्याचं ठिकाण आहे. जुन्या करारात होतं त्याचं अस्तित्व, कारण देव स्वतः तिथे राहायचा. म्हणून देव एकच गोष्ट बघतो आणि देवाला एकच गोष्टी आवडते. ती काय माहिती का? मत्ती 4:24. देवात्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची आराधना, स्तुती, त्याची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने केलं. स्वर्गातून खाली एक गोष्ट बघतो, कोण त्याला आनंद देईल. आणि त्याला आनंद देण्याची जर मार्ग ख्रिस्ती लोकांना जर व्यवस्थित समजला ना, ख्रिस्ती लोकांसारखे चारी बाजूने आशीर्वादित लोक सापडणार नाही. आपण त्याला आनंद देणारी गोष्ट किंवा जी पवित्र शास्त्रात सांगितलेली गोष्ट तीच इतकी हलक्यात घेतो आणि बाकी सर्व गोष्टी 100% करतो. पण देव म्हणतो मला हे नको, मला माझं गौरव तुम्ही द्या. निर्गम 20 मध्ये वाचलं की देव ईर्ष्यावान देव आहे. इंग्लिश मध्ये लिहिलंय जेलस गॉड. त्याची स्वतःची महिमा गौरव दुसऱ्यांना देऊ देत नाही. त्याची इच्छाच आहे त्या मनुष्याला मी बनवलं, त्यांनी माझं गौरव करावं. आणि चर्च म्हणून त्याला ओळखणारे म्हणून आमची तर अजून जास्त जबाबदारी होते. सर्वात मोठी जबाबदारी चर्च आहे की तिथे आराधना करावी, देवाची स्तुती करावी. आणि त्याच नेमक्या गोष्टीवर सैतानाने घाला घातलेला आहे. आम्ही म्हणतो अमुक पुस्तकातून आम्ही गीत गातो, 2 गीत गातात हो, 2, आणि ते बसून जातात. ते बसून जातात 2 गीत गाऊन. मग कशाला येतात? एका विशिष्ट साच्यामध्ये आम्ही स्वतःला बांधले आहे, हेच असं होईल, हीच पद्धत आहे. ही देवाने नाही ठरवली, ही माणसाने ठरवली, ही आम्ही ठरवली. देव तर म्हणतो आत्मा आणि खरेपणा पाहते, शोधत आहे कोणामध्ये. कोण करेल? कोण करेल? कोण तयार होईल? कोण हिसक्या बनेल? या सापांना तोडण्यासाठी, ह्याचे तुकडे करण्यासाठी, ह्याचं चूर्ण करण्यासाठी कोणाला छाती आहे, कोणाला धाडस आहे? मग वाईटपणा झेलावं लागेल, लोकांचा राग सहन करावा लागेल, बदनामी सहन करावी लागेल, पण बदलून जाईलच. मग कोणी किती नावं ठेवा नंतर, पण त्या दिवशी कळेल. कोणीतरी हिचकी आला आणि त्याने ओरडून सांगितलं लोकांना, हे पितळी साप काढा. यांनी आमची नजर ना तिथे खिळून ठेवली आहे विशिष्ट गोष्टींवर. 700 वर्ष होऊन गेले, त्याच्यात सामर्थ्य नाही, सामर्थ्य नाही. एक चिन्ह आहे फक्त, आणि त्याला आम्ही धूप जाळत बसलेले.
त्या पवित्र देवाची आराधना करण्याऐवजी एखादी सेवाची पद्धती आमचा पास्टर आम्हाला शिकवतो. काय काय असे पास्टर आहेत, देवाचे सेवक आहे, तेच आमच्यासाठी देवाचं स्थान घेऊन बसलेले खूप मोठा धोका आहे. शिकवत असतील ते पवित्र शास्त्र, पण मी सांगतो त्यांनी देवाची जागा घेतली आहे, त्यांनी देवाची महिमा चोरलेली आहे. आमच्या कळपात देवाने मेंढपाळ दिला आहे, तो तुमचा स्थानिक पालक आणि सेवक आहे. तुम्ही ऐका लोकांचं, पण त्याला देवाचं स्थान कधी देऊ, त्यांची नेम आणि त्यांचं फेम, देवाची महिमा चोरण्याचं धाडस त्यांनी केलं. कोणी केलं? एकाने प्रयत्न केला स्वर्गात. त्याला वाटलं माझ्यात सामर्थ्य आहे, मी सुंदर आहे, मला हे येतं, मला ते येतं, मी बोलतो तेव्हा लोक माझ्या फॉलो करतात. देवाचं गौरव चोरण्याचा प्रयत्न एकाने केला आणि त्याचे काय हाल झाले आम्हाला माहिती आहे. आणि एखादा पास्टर, एखादा सेवक, त्याचं कोणतंही नाव असू द्या, सर्वच नाही, पण तो आमच्या लोकांसाठी पितळीचा साप बनलेला. तो जे काही असं होतं ना, की तो आता जे काही सांगत आहे ना ते आम्ही ऐकतो आणि त्याचं अवलंबन करतो. मग तो हळूच मानतो सर्व सांगून, मग माझ्या सेवा कार्याला तुम्ही मदत करा. त्याची खरी काट टाकायला तो सुरुवात करतो सापाची. मला दान पाठवा, मग देव तुमची घरं भरे, देव तुम्हाला आशीर्वाद दे. आणि जिथे ज्या घरात आम्ही भाकरी खाते स्वर्गीय, ते घर कोरडे, तिथे देत नाही, तिथे 10-50 रुपये टाकतो आणि लोकांकडे आम्ही मोठे मोठे पाकिटं पाठवतो आणि आमचे नाव तिथे एखाद्या स्वास्थ्य जात असतील नसतील देवाला माहिती. मदत करायची ना, आमच्या शेजारी जो गरीब आहे ना, ज्याला एक वेळेची भाकर मोहताज आहे ना, त्याला द्या, त्याचा हिशोब आणि त्याचं प्रतिफळ देव देईल. शास्त्र सांगतं ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि तरी ते लाचारासारखे देवाचं नाव घेऊन पितळी साप बनवून लोकांना त्यांच्याकडे पाहायला लावून आम्हाला लुबाडतात, आम्हाला फसवतात. आमचे शेजारी, आमचे भाऊ, आमच्या बहिणी, ज्यांना बेसिक गोष्टी नाही त्यांच्याकडे, आज त्यांना नाही देणार, कारण मी धार्मिक आहे, मला दाखवायचं आहे ना. आणि म्हणून या गोष्टी आम्हाला सोडाव्या लागणार आहेत. जेवाचं स्थान घेण्याचा धोका, आम्ही जे वचन वाचलं, माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावे, 1 योहान 5:21 मध्ये लिहिलं आहे. 1 योहान 5:21 कोणीतरी वाचा. मुलांनो, तुम्ही स्वतःच मूर्तीपासून दूर राहा. एकच ओळ आहे, मुलांनो, तुम्ही स्वतःच मूर्तीपासून दूर राहा. मूर्ती म्हणजे काय? पवित्र शास्त्राची व्याख्या, मूर्ती फक्त प्रतिमा नाही. मूर्ती म्हणजे ज्या गोष्टीवर आपण देवापेक्षा अधिक अवलंबून राहतो, ज्याला आपण देवापेक्षा अधिक प्रेम करतो आणि ज्याची आपण देवापेक्षा अधिक सेवा करतो, ज्याच्या विषयी देवापेक्षा अधिक आमच्या मनात विचार आहे. फक्त लाकडाची, दगडाची, धातूची नव्हे. जे कोणी देवाची महिमा घेतात माझ्या जीवनामध्ये, किंवा मी त्यांना देतो, वस्तू, मनुष्य, कोणी असो, तर माझ्यासाठी मूर्ती आहे. बायबलमध्ये पुष्कळ उदाहरण आहे ज्यांनी देवाचे स्थान घेतले. आम्ही बघतो निर्गम 22 मध्ये जेव्हा मोशे वर गेला पर्वतावर आज्ञा घ्यायला, तेव्हा खाली लोकांनी सोन्याचं
वासरू बनवून त्याच्या पुढे नाचू गाळू लागले. मिखाने मूर्ती केली. मिखाने शास्त्रीचे पुस्तक 17वा अध्याय 1 ते 6 मध्ये आम्ही बघतो, मिखा नावाच्या मनुष्याने चांदीची मूर्ती बनवली आणि तो म्हणतो हे माझे दैवत आहे. त्याने एका याचकाला त्याची सेवा मूर्तीची करायला ठेवलं. हे सर्व पाहिलं तर खूप धार्मिक वाटत होतं, पण ती मूर्ती होती. लोक विसरले. आज अनेक धार्मिक सेवा केल्या जातात, त्या मिखाच्या मूर्तीसारख्या आहेत, माणसाच्या आवडीच्या, देवाची आज्ञा नसलेल्या धार्मिक गोष्टी करतो, पण ते देवाने करायला सांगितल्याच नाही. आम्ही आमच्यात ठरवले, आम्ही आमच्यात चालू पडून गेलो. काही गोष्टी मला बोलता येत नाही इथून, पण असे उदाहरण आहे. माणसानेच ठरवल्या की हे केलं पाहिजे, देवाने सांगितलंच नव्हत्या कधी. आपण आपला श्रम, आपले पैसे, आपला वेळ फुकट वाया घालवतो या गोष्टींच्या मागे. पहिले राजे 18:21 ते 28 मध्ये बाल देवताची आम्ही बघतो. इस्रायल लोक 2 ठिकाणी माना झुकवत होते, एक देवापुढे बी आणि एक बाल देवापुढे बी. एका बाजूला परमेश्वर, दुसऱ्या बाजूला बाल देव होता. एलियाने विचारले, किती काळ तुम्ही 2 बाजूला लटपटत राहाल? किती काळ? आज ठरूनच घ्या काय ते. तुमचा देव खरा असेल ते त्यांनी वेदी रासली, त्याच्यावर अर्पण ठेवली दोघी, आणि त्या बालच्या लोकांना सांगितलं बोलवा तुमच्या देवाला, आग आणायला सांगा. बिचारे सकाळपासून रात्री संध्याकाळ होऊन गेली. ओरडून 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 घसे सुकून गेले, जखमा केल्या, त्यांनी स्वतःला खेद करून घेतलं. काय बाल आलाच नाही. आणि म्हणे आता ठीक आहे, आता माझी पाळी. आणि तो त्याच्यावर अजून पाणी टाकतो. कॉन्फिडन्स बघा एलियाचा. त्या अर्पणाच्या भोवती खोदतो. आता ही स्टोरी आपल्याला माहिती आहे की तरी घागरी त्याच्यावर पाणी ओततो, ओले चिंब करत होते आणि मग देवाची प्रार्थना करतो. काय कॉन्फिडन्स असेल हो. या इतिहासात कोणी पाहिलं होतं का स्वर्गातून डायरेक्ट अग्नी? पण ह्याला कसा माहिती? आणि तो प्रार्थना केल्यावर काय होतं, ते दगड बी जळून जातात. दगड, काय पॉवर असेल देवाच्या अग्नीचा, विचार करता येणार नाही आम्हाला. इतकी जबरदस्त. तो किती दिवस तुम्ही दोन्ही बाजूला लटपटाल, एकच ठरवा. आज ख्रिस्ती लोक दोन्ही बाजूला लटपटत आहे. पैसा म्हणतात ती माझी सुरक्षा आहे. मत्ती 6:24 मध्ये लिहिलंय, तुम्ही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकालाच खुश करू शकतात. आज आम्ही दोन्ही बाजूला लटपटतो. आमची नोकरी, आमचं करिअर, माझी ओळख. मत्ती 16 आणि 26 मध्ये लिहिलं आहे, मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश केला, त्याला काय फायदा, काय लाभ? कुटुंब माझा आधार आहे म्हणतात, पण मत्ती 10 आणि 37 मध्ये येशू म्हणतो, जो आपला आई आणि बापाला माझ्यापेक्षा अधिक प्रेम करतो तो मला माझ्या कामाचा नाही, मला योग्य नाही. आपला बाप आणि आपल्या आईपेक्षाही जास्त प्रेम मला माझ्यावर करा असं येशू म्हणतो. सेवा कार्यामध्ये आम्ही लटपटत आहोत. माझी धार्मिकता. आणि मत्ती 7 आणि 22 आणि 23 मध्ये येशू म्हणतो, त्या दिवशी पुष्कळ संदेश येतील आणि ते म्हणतील, मी तुझ्या नावाने हा प्रचार केला, हे संदेश दिले, पुष्कळ आजारी बरे केले. येशू म्हणतो, मी माझी तुमची कधीच ओळख नव्हती. दोन्ही बाजूला लटपटणारे सेवक हे सांगते पितळीचे साप, जरी ते बरे करत असतील, चमत्कार होत असतील, भविष्य सांगत, एखादा लागून बी जात असेल भविष्य 10 पैकी 1 अंदाजी, ठीक आहे, पण आम्ही आमची सद्विवेक बुद्धी पवित्र आत्म्याद्वारे वापरली पाहिजे. त्या दिवशी ह्यांची फजिती होईल. येशू म्हणतो, माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, अहो दुष्कर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते वा म्हणतो. ही धार्मिकता एक दिवस शून्य होऊन जाईल.
पितळ उघडं पडेल, मुखवटे निघेल आणि मेंढरातल्या वेशातले लांडगे बाहेर येतील त्या दिवशी. आणि त्यांच्या मागे जाणारे बी आपली बुद्धी वापरत नाही. तो आपला सेवक किती गरीब असेल, किती शिकलेला असेल नसेल, पण देवाने त्याला नेमलेला आहे हे आम्हाला विसरता कामा नाही. बाहेर फसवणूक आहे, कोणाला खूप लटपटत आहे, ज्ञान आणि शिक्षणात लटपट आहे. पहिले करीत 8 आणि 1 मधलेला आहे. ज्ञानाने गर्व येतो, पण प्रेमाने संबंध बांधले जातात. आज सोशल मीडिया लोकप्रियमध्ये ते मध्ये आणि देवामध्ये लोक लटपटत आहे. योहान 12 आणि 43 मधील आहे. त्यांना मनुष्याचा सन्मान देवाच्या सन्मानापेक्षा अधिक आवडतो. आणि मत्तई 15 आणि 3 मध्ये लिहिलंय. वचन वाचू 1-2. आमच्या परंपरा, मत्तई 15 आणि 3 काही परंपरामध्ये लटपटत आहे. 15 आणि 3 मध्ये लिहिलं आहे. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? तुम्ही आपल्या संप्रदाय करून, आमच्या रूढी परंपरा करून देवाची आज्ञा का मोडतात? किती दिवस या परंपरेमध्ये आणि रूढी परंपरेमध्ये लटपटत राहाल? एलिया विचारतो, आजच ठरवा. नाते संबंध, प्रेम संबंध आणि देवामध्ये असलेले संबंधामध्ये किती दिवस लटपटत राहाल? पहिले करेन हे वचन, याचा गैरअर्थ पण निघू शकतो. पहिले करेन फार कठीण वचन आहे. पहिले करेन 7, विशेष करून जे पती आहेत त्यांच्यासाठी. पहिले करेन 7 आणि 29. कोणाला वाटतं तर अंडरलाईन करून घ्या. पहिले करेन 7 आणि 29 मधले आहे. बंधुजन हो, मी हेच म्हणतो की काळाचा संक्षेप करण्यात आला आहे यासाठी की ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने ह्या पुढे ती नसल्यासारखे असावे. ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने ह्या पुढे ती नसल्यासारखे असावे. म्हणजे काय? हे नाते संबंध, हे प्रेम संबंध, हे देखील आमची पत्नी, आमचा पती देखील देवाची जागा घेऊ शकत नाही. आमची लेकरं, आमची नातवंड, आपण वचन वाचले, आपले आई आणि बाप, हे ठीक आहे. सर्वांना भावना आहेत, भावनिक आम्ही जुळलेले आहोत, ब्लड रिलेशन आहेत. कितीही काही असलं ठीक आहे, ते त्यांच्या जागेवर आहे. पण आपली पत्नी, जी अर्धांगिनी म्हणतो आम्ही, ती सुद्धा ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने ह्या पुढे ती नसल्यासारखे असावे. काही लोक खुश होतील, पण वचन सांगतं ती सुद्धा देवाचं स्थान तिला देऊ शकत नाही कोणी. आणि म्हणून किती दिवस लटपटत राहाल? एखादा बायको त्या पत्नीचाच ऐकण्याचं आयुष्य घालून दिलं त्याने. मग ती बरोबर सांगो, चूक सांगो, त्या एकाने तेच केलं नाही का सुरुवातीला? कोणी केलं? हा, त्याने तेच केलं. तिने दिलं फळ, आता त्याने भावनी खाऊन घेतलं. आणि तेव्हापासून पुरुषांवर ही वेळ आली की ती पत्नी जे जे सांगल ते बिचारे आम्ही निमूटपणे पुष्कळ ऐकून घेतात आणि मग गोत्यात येतात. आणि दोघांना शिक्षा झाली. पुष्कळ उदाहरण, मी तर PhDच केली याच्यावर बोलायसाठी, पण मी बोलत नाही, हा विषय नाही. पण ते वचन निघाले, इतकं कठीण वचन आहे. ज्यांना ज्यांना पत्नी आहे त्याने ह्या पुढे ते नसल्यासारखे असावे. आणि म्हणून किती दिवस आम्ही ह्याच्यामध्ये लटपटत राहाल? पत्नीचं ऐकायचं, बायकोचं ऐकायचं, की देवाचं ऐकायचं, की देवाला सन्मान द्यायचा, कोणाला प्रथम द्यायचं? पुरुष वर्ग याच्यामध्ये इतके कन्फ्यूज होऊन गेलेले आहेत.
आम्हाला सर्वतोपरी सर्वात प्रथम स्थान माझ्या येशूच असलं पाहिजे, कोणी नाही. आणि म्हणून किती दिवस यामध्ये तुम्ही लटपटत राहाल. सर्वात मोठी मूर्ती आमच्या जीवनात आमची नोकरी, आमचं घर, आमची मुले, आमची प्रतिष्ठा, आमचे आई वडील, आमचा फोन, अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशिवाय मी राहू शकत नाही, जिला मी पहिले स्थान दिलेलं आहे, ती माझी मूर्ती आहे. आम्ही खरोखर कुठे जाऊन पाया पडत नसेल, पण हे झुकणं पण पाया पडणंच आहे. त्या वस्तूंसमोर, या नातेसंबंधांसमोर, त्या व्यक्तींसोबत झुकणं म्हणजे पण पाया पडणंच आहे, सेम आहे. आणि आम्ही पुष्कळ लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये आज देवाचं स्थान या गोष्टींना आणि या व्यक्तींना देऊन ठेवले असल्यामुळेच मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. आपण लवकर पुढे जाऊ, वेळ कमी आहे. एक सुंदर शब्द तिथे वापरला आहे हिजकियाने. तो तोडत असताना तो म्हणतो त्याने धूप जा त्यास नहुस्तान, 2 राजे 18:4 नहुस्तान हा शब्द वाचला. नीट लक्षात ठेवा शब्द. काय शब्द आहे? नहुस्तान. म्हणजे पितळीचा हा तुकडा आहे, ह्याच्यात सामर्थ्य नाही, हा फक्त एक तुकडा, एक धातू आहे. नहुस्तान हा तांब्याचा तुकडा आहे. आपण यांना ज्या आमच्या जीवनात मूर्ती आहे ना, यांना नहुस्तान म्हटलं पाहिजे. या फक्त आहे, हे फक्त माझे लेकरं आहे, हे फक्त माझे आई वडील आहे, ही फक्त एखादी वस्तू, ही फक्त आहे. देवाचं स्थान नाही. पुष्कळदा म्हणतो पवित्र शास्त्र हे फक्त पुस्तक नाही तर देवाचे जिवंत वचन आहे. पण जर आज्ञा पालन नसेल तर फक्त कागद आहे, फक्त कागद आहे. 2 तिमोथी 3:16 वचन वाचायला वेळ नाही. चर्च फक्त इमारत नाही तर जिवंत मंडळी आहे. आणि 1 पेत्र 2:5 मध्ये तुम्ही जिवंत दगड आहात. प्रार्थना फक्त शब्द नाही तर देवाशी संवाद. जर हृदय नसेल तर फक्त बडबड. मत्तई 6 आणि 7 मध्ये आहे, तुम्ही विदेशांसारखी बडबड करू नका. बडबड शब्द लिहिला आहे, बडबड. वेळ नाही सांगायला. क्रॉस फक्त लाकूड नाही तर तारणाचं साधन, पण तर जो फक्त दागिना असेल तर फक्त तांब्याचा तुकडा. आणि तो पण येशूचं स्थान घेऊ शकत नाही. आम्ही यांना नहुस्तान म्हटलं पाहिजे. हा फक्त माझा फोन आहे, हे फक्त माझे घर आहे, ही फक्त माझी नोकरी आहे, ही फक्त माझी परंपरा आहे. जोपर्यंत तिला आम्ही फक्त म्हणत नाही, नहुस्तान म्हणत नाही, तोपर्यंत ती आमच्यासाठी मूर्तीच राहील. फक्त हा शब्द जोडला गेला पाहिजे, नहुस्तान. आणि तो हिजकियाने जोडला. शेवटी आम्ही बघूया मूर्त्या तोडल्यानंतर हिजकियाला काय बक्षीस मिळालं. पहिले 2 राजे 18 आणि 5 ते 8 मध्ये शेवटलं आम्ही हे वचन वाचूया. 8 मध्ये आहे 7 वचन. यास तो परमेश्वर ज्या त्याच्या बरोबर होता, जिकडे जिकडे तो जाईल तिकडे तिकडे त्यास यश प्राप्ती होईल. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंडावा केला आणि तो अंकित राहिला नाही. गच्चा व त्याची शिवारे येतपर्यंत पहारेकरी आणि बुरुजापर्यंत तटबंदीच्या नगरापर्यंत प्रविष्टास मार देऊन. आणि पूर्ण एवढं वाचायला आपल्याकडे वेळ नाही, आपण घरी तो पूर्ण शास्त्रभाग वाचू शकतात की त्याला काय बक्षीस मिळालं. त्याला यश मिळालं मूर्त्या तोडल्यानंतर. त्याला देवाची साथ मिळाली, त्याला अश्शूरापासून स्वातंत्र्य मिळालं आणि त्याला आरोग्य मिळालं. देवाने त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं. आम्हाला फक्त ते एक शेवटलं वचन वाचूया. 2 राजे 20 आणि 1 ते 7 मध्ये. पहिले त्याला यश मिळालं मूर्त्या तोडल्यानंतर, त्याला देवाची साथ मिळाली, तिसरी स्वतंत्रता मिळाली आणि 4थं आरोग्य मिळालं. त्या समय 20 वचन पहिलं वचन, त्या समय इसके आजारी पडून मरावास टेकला. आपल्या घरची निरवकर परमेश्वराने त्याला सांगितलं तू मरणार, जगणार नाही. 4थ्या वचनात सांगितलं तेव्हा नगराच्या मधल्या चौकात ज्याने निरोप आणला यशायाने की तू मरणार आहे, आपल्या घराची निरव कर. आणि नम्र झाला, रडला, प्रार्थना केला. आणि आज जो सांगणारा यशाया त्याच्याकडे निरोप घेऊन आला. तो रिटर्न जात असताना नगराच्या चौकापर्यंतच पोहोचला. देवाने त्याला सांगितलं परत जा.
माझ्या लोकांचा नायक हिजकिय्या या सांग 5 वचन शब्द जो वापरलाय, माझ्या लोकांचा नायक, माझ्या लोकांचा पुढारी, याला जाऊन सांग. देवाने तुझी प्रार्थना, तुझे अश्रू पाहिलेले आहेत. 3ऱ्या दिवशी तो तुझ्या देवाच्या मंदिरी जाईल आणि तुझं आयुष्य 6व्या वचनात 15 वर्ष देव वाढवतो. मूर्त्या तोडल्यानंतरचे आशीर्वाद. जो मारायला टेकला होता, स्वतः देवाने निरोप पाठवला यशाच्या द्वारे, निर्वाह कर घराची, आता तू मरणार, जगणार नाही. त्याची प्रार्थना देवाने ऐकली. परत एकदा देव काहीतरी ठरवतो, देव ते पूर्ण करतो. या ठिकाणी ठरवलं आता अमरणार आहे, पण देवाने परत त्याचा निर्णय बदलला. त्याला निर्णय बदलण्यास भाग पडला, कारण त्यांनी कामच असं केलं. त्यांनी कामच केलंय जे कोणाकडून झालं नाही. 700 वर्ष कोणाकडून झालं नाही, ते काम यांनी केलं. हो, हा पितळीचा सर्प उतरून तो तोडला. हे कठीण आहे. आम्ही 100 वर्षाच्या परंपरा बदलू शकत नाही. बदललं तर त्याला बदललं जातं, बदलणाऱ्याला. त्यांनी 700 वर्ष जुनी परंपरा, ते साप उतरून काढले, ते तोडले. देवाला इतका आनंद झाला. त्यांनी काय केलं? 4 गोष्टी केल्या. त्याला यश दिलं. जिकडे जिकडे जाईल त्याला यश मिळालं. त्या देव त्याच्या बरोबर होता. त्याला स्वातंत्र्य मिळालं शत्रूंपासून. आणि देवाने त्याला बरं केलं. आजारी असताना असाध्य रोग जोडला. देवाने त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं. म्हणजे आता कन्फर्म आहे 15 वर्षात तुला काहीच होणार नाही. जेव्हा आपण मूर्ती तोडतो तेव्हा देव आपली साथ अधिक स्पष्ट देतो. आपल्या जीवनात यश येते, आपल्या शत्रूंपासून आपला बचाव होतो आणि आपल्याला आरोग्य मिळते, आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक. पुष्कळ लोकांचा प्रश्न आहे, मी ख्रिस्ती देवावर विश्वास ठेवलेला आहे, पण माझ्यासोबत काय होतच नाही, घडतच नाही चांगल्या गोष्टी. त्याला उत्तर हे आहे, कारण आम्ही मूर्त्यांना धूप अजून पण दाखवतच बसलेले आहोत. आणि जेव्हा आम्ही धाडस कराल ना उठून हे साप उतरवायची, या 4 गोष्टी देवाला करायला ज्यांनी निर्णय घेतला होता आता मरणार, देवाने निर्णय बदलला. जो निरोप घेऊन आला तो गावाच्या चौकापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे किती वेळ लागला असेल निरोप देऊन त्या चौकापर्यंत जाण्याच्या. आणि त्या डिस्टन्स मध्ये, त्या वेळेमध्ये ह्यांनी जी प्रार्थना केली असेल, तक्षणी देवाने त्याला निरोप दिला, परत जा आणि त्याला सांग तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेलं आहे. मंडळीला निरोप आपला देवापासून आज आहे. हिजकिय्याने तांब्याचा सर तोडला. त्याने नुरस्थान म्हणजे फक्त तांब्याचा तुकडा त्याला पाहिलं आणि म्हटलं, त्याने मूर्तीला त्याच्या खऱ्या स्वरूपात पाहिलं. आज आम्हाला आमच्या जीवनातील मूर्त्या तोडाव्या लागणार आहे. का आम्ही तयार आहोत? हे आपल्या जागेवर उभं राहूया. आम्ही आपल्या जागेवर उभं राहूया.